तर आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील मॅच क्रमांक आपण जर पाहिला तर चौथा आपल्याला पाहायला मिळतोय. एकलव्य स्फोट मांगरुळनिपाडा वर्सेस सम्राट स्फोट सागपाडा या दोन टीम मध्ये निश्चितच ही लढत आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज आपण पाहिला तर रोशन, पहिला बॉल आपण या ठिकाणी पाहिला तर अव्हांतरच्या स्वरूपामध्ये टाकला गेलाय. व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये एक धाव जरूर टीमच्या टोटलमध्ये या ठिकाणी ऍड केली जाईल. धावफलक 1 या ठिकाणी ओपन होतोय. स्ट्राईकवरती आपण पाहिलं तर जयन भुरकुण अँड नॉन स्ट्रायकिंग वरती प्रमोद पागी नावाचे हे दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला आपण पाहिलं तर दांडे गोल या ठिकाणी केलाय जयन भुरकुण. याला मात्र परतावं लागेल डग आउटच्या दिशेने. पहिला धक्का बसतोय सम्राट स्पोर्ट्स सागपाडा टीमला. हो पहा रिप्लेमध्ये कशा पद्धतीने हा चेंडू फेकला गेला. कारण की ज्याप्रमाणे नियंत्रण होतं चांगलं तितकी गती नव्हती. अपेक्षा जितकी फलंदाजाने लावली त्या वेगाने आला नाही आहे आणि स्वतःला ब्लॉक करून घेतलं गेलं होतं. आणि ज्याप्रमाणे जो शॉट सिलेक्शन करणं गरजेचं बाब होतं, चेंडूची पाहणी करणं खूप महत्त्वाचं होतं. आणि नजर कुठे होती, निशाणा कुठे होती आणि तोच निशाणा चुकला आणि अगदी बॅट आणि पॅडच्या गॅपमधून चेंडू यष्ट्यांवर आदळला आणि तिथेच पहिला मोठा धक्का आपण पाहिलं जयंतच्या नावाने. आणि जयंत एक चांगला मॅच विनर प्लेयर होता. मात्र त्याला परतावं लागतंय पहिल्याच बॉलवर. नक्कीच चांगली गोलंदाजी. षटकातील पुढचा बॉल. ओहो, यावेळेस आपण पाहिलं तर हा चेंडू देखील सुंदर आहे. सुरुवातीला पहिला बॉल आपण पाहिला तर अव्हांतरा जरूर हाताळला होता, परंतु त्याच्यानंतर चांगला कमबॅक राहिलाय गोलंदाज रोशनचा. कारण एक महत्वाचा विकेट त्यांनी बाद केलाय. पॉवर प्लेचं हे षटक आपण पाहतो त्याच्या माध्यमातून. हॅप ट्रॅकर बॉल फुल केलाय, फुलचा फटका पॉवरफुल 6 धावा षटकार. छान फटका होता. बॅकफुटला अगदी बघितलं की शॉर्टपिच चेंडू आहे आणि लगेच पोझिशन मध्ये आले. पहा रिप्लेमध्ये कशा पद्धतीने हा शॉर्ट पिच पोझिशन मध्ये आले आणि जणू काय रोहित शर्मा कॉपीबुक स्टाईल मध्ये हा खेचून मारलेला षटकार पाहायला मिळाला आणि नेत्रदीप फटका पाहिला पण तर 6 धावा. निश्चितच पॉवर प्लेचं षटक आहे आणि त्याचा पुरेपूर फायदा यावेळेस आपण पाहिलं तर बॅटर कुणाल याने या ठिकाणी केलाय. कुणालच्या बॅटमधून हा षटकार आपण पाहिला. षटकातील पुढचा बॉल. हो 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 हो, यावेळेस आपण पाहिलं तर पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा बॉल होता, परंतु यावेळेस थोडासा कमी गतीनं बॉल जरूर टाकलाय. रिप्ले मध्ये आपण जरूर पाहू शकतो कशा पद्धतीने हा बॉल या ठिकाणी टाकला होता गोलंदाज रोशनचा जर रेकॉर्ड बघितला तर जास्त काही विकेट मात्र घेण्याची संधी मिळाली नाहीये त्याला. यावेळेस पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेनं चांगला फटका आहे. चांगलं क्षेत्ररक्षण यावेळेस दीपकच्या माध्यमातून झालंय, परंतु 2 धावा रोखू शकत नाहीयेत आणि या 2 धाव्यानं धावफलक जाऊन फुसला आहे एकंदर 9 या आकड्यावरती. थेंबे थेंबे तले साचे. एका धावेसाठी निश्चितच मैदानानं सातत्याने तरसावं लागतंय. ज्या पद्धतीनं एखादा उमेदवार एका मतदानासाठी तरसत असतो त्या पद्धतीने निश्चितच क्रिकेटमध्ये एका धावेसाठी बॅटरला तरसावं लागतं, खेळाडूला तरसावं लागतं. यावेळेस आपण पाहिला तर निश्चितच चेंडू जातो यावेळेस डी झोनच्या दिशेनं. लेग बायच्या स्वरूपामध्ये मिळाले एक फक्त सिंगल अँड सिंगल धाव. सिंगलच्या मदतीने धावसंख्या दुहेरी आकड्यामध्ये प्रवेश करते, जाऊन पोहोचली आहे ती 10 या आकड्यावरती. काय म्हणशील जयेश, ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये संत आणि सावधगिरीने चालू असलेला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक समाप्त झालंय, परंतु सम्राट स्पोर्ट सागपाडा टीमची धावसंख्या जर आपण पाहिली तर 1-10 अशी झाले. एक बाद 10 म्हणजेच इथे आपण पाहिलं तर नक्कीच चांगली सुरुवात म्हणू शकते. कारण की 10ची सुरुवात मिळाली. नवीन बॅटर आहे जवळजवळ प्रमोद पागी. नक्कीच आपण पाहिलं तर चांगल्या धावा आहेत त्याच्या बॅटमधून. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनमध्ये स्ट्राईक रेट इतका चांगला आहे, परंतु या स्ट्राईक रेटने जरी खेळला
तरी सुद्धा आपण पाहू शकतो काम बनवू शकतोय. दुसऱ्या बाजूने राज सातवन 13 मॅचमध्ये 10 विकेट आहेत, परंतु आपण पाहू शकतोय इकॉनॉमी सुद्धा आपण पाहिलं तितकी चांगली नाही आहे, परंतु चांगली करण्याची ग्रेट ऑपॉर्च्युनिटी आहे त्यांच्याकडे. चांगली गोलंदाजी करू शकतात, विकेट टेकर बनू शकतात, कारण की प्रत्येक मॅचमध्ये 1 ओव्हरचा स्पेल आपण पाहिलं प्रत्येक गोलंदाजाकडे असतो आणि त्याच्यामध्ये त्याला सिद्ध करायचं असते. परंतु इथे सिद्ध करण्याची धमक ठेवेल का की प्रमोद जो स्ट्राईक एंडकडे आहे. पाहूया हे 2 खेळाडू असतील, प्रमोद असतील, कुणाल असतील. आणि महत्त्वपूर्ण जर धावफलक 10 आहे, तिथून धावफलक आता थोडं मोठं दुसऱ्या षटकामध्ये म्हणजेच ही सरासरी पकडली तरी 20 होतील, तरी सुद्धा चालू शकते इथे सम्राट स्पोर्ट्स सागपाडा टीमसाठी, कारण की त्यांच्याकडे मग बॉलिंग युनिट आहे तितकं चांगलं. काय वाटते विजय की इथून तुझ्या मते या मैदानावर ॲज अ फर्स्ट बॅटिंग करत असताना 4 षटकामध्ये किती धावा ह्याच जास्त ठरू शकतात? निश्चितच सरासरी या ठिकाणी पाहिली तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा आल्यात आणि अजून सुद्धा 3 षटकं बाकी आहेत. कदाचित 45 पर्यंत तरी पोहोचू शकते. यावेळेस आपण पाहिलं तर हा चेंडू देखील आला आहे वाईट. 1 त्याच्या धाव या ठिकाणी येताना आपण पाहतोय. बाउन्सरचा मारा केला गेला होता आणि त्याच कारणामुळे आपण पाहू शकतो वाईट चेंडूची मात्र इथे नोंद होताना पाहायला मिळते. 11 धावा. खडे खडे शॉट मात्र खेळण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळेल. ज्याप्रमाणे आपण पाहू शकतोय ना की इथे फुटवर्कचा वापर होताना पाहायला मिळत नाहीये. जसं म्हणतात ना की शाळेमध्ये होमवर्क, मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क ह्या गोष्टी आवश्यक असतात. सध्या आपण जर या ठिकाणी जे पाहिलं ना तर जे यंगस्टार आहेत ना ते जास्त प्रमाणात फुटवर्कचा वापर करत नाहीयेत. तर फुटवर्कचा वापर केला, तुमचं शॉर्ट सिलेक्शन तुम्ही निवडलं तर निश्चित तुम्ही एक मोठे क्रिकेटर बनू शकता. यावेळेस आपण पाहिलं तर झेलच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय, तो म्हणजेच प्रमोद पागी. दुसरा धक्का बसतोय सम्राट स्पोर्ट्स सागपाडा टीमला. माझी वाट हिरजू पैजन हो देन तुला, कंगन हो देन केसात मलाई तुला, गजरा हो देन नीला येईन तुला, नियाला येईन जुने जाग्यावर माझी वाट हिरजू. होय पोश्या ना घरा माहीत झाला तर तरी तू येच, मी वाट पाहतो. निश्चितच हे गाणं ऐकून आपण कॅमेरामॅन प्रीत तोंडावरती हास्य जरूर पाहिलं, थोडी स्माइल त्यांच्या चेहऱ्यावरती जरूर आपल्याला पाहायला मिळाली. कदाचित त्यांचं आवडतं गाणं असावं, त्यांना आपण पाहू शकता टीव्ही स्क्रीन वरती. त्यावेळेस आपण पाहिलं तर हा चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. न्यू बॅटर आपण जर पाहिला तर सुधाकर मोरे. सुधाकर मोरे यांचं विश्लेषण करूया. 8 मॅच मध्ये 52 धावा आहेत, 5 षटकार त्यांच्या बॅटमध्ये आतापर्यंत आपण पाहिलेत. षटकातील पुढचा बॉल फुलरड्यांचा बॉल होता, ऑन साइडला फटका सुंदर आहे. एक धाव वेगाने पूर्ण केला, दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जाईल का, डेंजर मध्ये सापडला जातो बॅटर कुणाल आणि नाराज म्हणाल निश्चित डगआउटच्या दिशेने परतावं लागेल. नाही ना मला गम. थँक्यू विजय. हा पहा काहीतरी कुठेतरी थोडासा लेझीपणा दाखवला, कारण की जर क्विक अगदी वेगाने जर धाव कंप्लीट करण्याचा प्रयत्न झाला असता तर कंप्लीट झाली असती, पण थोडासा कमीपणा आणि एकमेव असे जे सेट खेळाडू वाटत होते कुणाल, आणि त्यांना थांबणं गरजेचं होतं आणि अशा वेळेला ते मात्र बाद होताना पाहायला मिळाले. कुणाला जर विचार केला तर पूर्णपणे सेट झाला होता, त्याच्या बॅट मधनं धावा येताना मैदानाच्या आतमध्ये दिसत होत्या. आणखी एक धक्का, बॅक टू बॅक दुसरा गडी बाद. म्हणजेच यायचा
ये विजय ऐसा हुआ ना कि सुधाकर खुद तो डूबे लेकिन डूबते समय कुणाल को भी लेकर डूबे. कारण की दुसऱ्या बाजूने एकच धाव घेतली असते तर कदाचित तो कुणाला स्ट्राईक मिळाली असती. ते चांगले शॉट खेळाले असते पण तो सुधाकरने काय केलं दुसऱ्या धावेसाठी गेले. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर स्वतःची विकेट मात्र अगदी सॉफ्ट डिसमिसलच्या स्वरूपात बहाल गेले. आणि मग हे खराब क्रिकेट आणि त्यामुळेच आपण पाहू शकतो की कुठेतरी जो आत्मविश्वास असतो ना आत्मविश्वास कुठेतरी डाऊन होतो आणि डाऊन झाल्याच्या नंतर मग जो इंटेन असतो ते गमावत जातात आणि मग टीम बॅकफुटला जाते. त्याच्याकरता कॉलिंग खूप महत्वाचे असते. येस नो वेट या तीन गोष्टींचा निश्चितच समावेश घ्यायला हवा असतो. यावेळेस आपण पाहिलं तर हा वाईट बॉल वाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव जरूर टीमच्या टोटलमध्ये ऍड केली जाईल. टीमची धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 13 धावा. पहिल्या षटकामध्ये जस्ट 10 धावा आल्या होत्या परंतु दुसऱ्या षटकाचा जर आपण विचार केला तर दुसरं षटक खूप प्रभावित राहिलंय ते म्हणजेच एकलव्य स्फोट मांगुर्णीपाडा टीमसाठी. फुलटॉस डिलिव्हरी समोरच्या दिशेनं फटका आपल्याला पाहायला मिळतो. एक धाव वेगानं पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का परंतु यावेळेस मात्र रोखलं गेलंय आणि अशा पद्धतीनं दुसऱ्या षटकाचा खेळ देखील समाप्त झालाय. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा आपण जर पाहिल्या तर 4-14 अशी स्थिती आपल्याला जयेश पाहायला मिळते. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. आठवये तुझा रोजच माल तुला नांगायची घाई फार झाली माल मी फोन करीन तुला पटकन उचल जो कोण नांगल तरी माझ्याशी गोठ तू करजो विचार करजो मग आम्हाला सांगजो जुने जाग्यावर मला मिलायजो. पोश्या दिवसाचीच भेटू रातचे तर नाही जम. धन्यवाद डीजे धन्यवाद. दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय. 14 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अजून सुद्धा 12 चेंडूंचा खेळ आहे आणि 12 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा या ठिकाणी निश्चितच कराव्या लागतील. यावेळेस आपण पाहिलं तर निश्चितच हा चेंडू देखील ऑफस्टंपच्या खूपच बाहेर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल तर या ठिकाणी निश्चित आपण पाहतोय अनिकेत बोमडे यांचं देखील शुभागमन झालेलं आहे. वेलकम स्वागतम सुस्वागतम. एकविरा स्पोर्ट्सचं वाकेबाडाचं आयोजन सांगितलं तर मग संपूर्ण खेळाडूंची ही जबाबदारी असणार आहे योगदान देणं. परंतु फलंदाजीसाठी योगदान मात्र आसमानी टोळा आसमानी फटका आणि नक्कीच बल्लेबाजाच्या बॅटमधून आलेला छक्का. ओव्हरपिच चेंडू होता आणि त्या ओव्हरपिच चेंडूला मात्र अगदी बॅटच्या रडार मध्ये घेतलं आणि प्रेक्षणीय षटकार ठोकलाय. षटकातील पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं चांगला फटका आहे. एक धाव वेगाने या ठिकाणी पूर्ण केली जाते. एक सिंगल धावेल आणि सिंगलच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 22च्या घरामध्ये. आतापर्यंत आपण या 22 धावा पूर्ण होत असताना 4 विकेट जरूर गमावताना पाहिले सम्राट स्पोर्ट्स सागपाडा टीमला. सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर सुधाकर मोरे अँड प्रवीण पागे हे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. सॉरी विशाल आहे. यावेळेस चांगला फटका होता ऑन साईडला परंतु 2 धावा जवळून पूर्ण केलीत. या दोन टीमचे टोटल जाऊन पोहोचले आहे ते 24 या आकड्यावरती. आता कुठेतरी निश्चितच धावसंख्येचा वेग वाढताना जयेश आपल्याला पाहायला मिळतोय आणि ते कार्य केले प्रवीणनं. एक षटकार ठोकून 3 चेंडूमध्ये 8 धावा. विशाल मध्ये पाहिला आपण तर 1 चेंडूमध्ये 2 धावा म्हणजे पार्टनरशिप पहा आता अगदी डोळ्याच्या समोर जवळजवळ 10 धाव्यांची पार्टनरशिप झाली आहे आणि एक चांगली पार्टनरशिप म्हणावी लागेल. मिस टाइम फटका बॅटची कडा लिडिंग एज विकेट किपरने मात्र सोपा झेल होता आणि तो सुद्धा धरणीला दान केला. त्याचा प्रत्यय पाहायला मिळालं डिक्लेरेशनच्या स्वरूपात 2 धाव मात्र मिळतील. जिथे विकेट मिळाली असती ना तिथे हा धावा म्हणजे ही सुद्धा एक मिस्टेक झाली आहे एकलव्य स्पोर्ट्स मांगुर्णीपाडा टीमच्या खेळाडूंच्या माध्यमातून आणि ही मिस्टेक आपण पाहिलं तर 2 धावा देताना पाहायला मिळत आहे.
मग चेसिंग करण्याचा जेव्हा विचार येईल ना, जेव्हा या 2 धावा सुद्धा खूप महत्त्वाच्या ठरतील विजय, कारण की खरोखर प्रत्येक एक धाव चेस करत असताना आपल्याला 2 मध्ये कन्वर्ट करायची असते. षटकातील पुढचा बॉल ॲप ट्रॅकर बॉल होता. बाई काय तो फटका, जणू 440 युनिटचा मोठा झटका. षटकार. जगण्यात दे मला भाव नाही दे, मोठं डोलं काढून माल पाहून पाहून हारूच मर मला शिवा दे. अगदी बॅट बॅटच्या अगदी बॅटच्या रडारमध्ये चेंडू फेकला गेला होता. ओव्हरपिच चेंडू फेकला गेला होता आणि त्या चेंडूची वाटच पाहत होता हा फलंदाज. यावेळेस आपण पाहिलं तर फुलटॉस बॉल होता. पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेने फटका सुंदर आहे. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय, परंतु चेंडूची फेकी येईपर्यंत निश्चितच 2 धावा अति वेगाने या ठिकाणी पूर्ण केलेत. सुंदर रन बिटवीन द विकेट, येस नो वेट या 3 गोष्टींचा चांगल्या पद्धतीने समावेश घेतला गेला. 2 धावा यावेळेस कंप्लीट केलेत आणि या 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 34 34 या आकड्यावरती. यावेळेस आपण पाहिलं तर काय जबरदस्त बॅटिंग होते ती. बॅटर आपण पाहिला तर विशालच्या माध्यमातून 4 बॉल मध्ये त्यांनी 12 धावा बनवलेत. डेफिनेटली एक चांगली पार्टनरशिप झाली विजय, कारण की जी गरज होती ना की ह्या षटकामध्ये तब्बल आलेल्या 20 धावा आणि त्याच 20 धावा मात्र आपण पाहू शकतो एक दिलासा देऊन जात आहेत. मोमेंटमला आपल्या बाजूने वळावळ आहे. आता इथून आपण पाहिलं की 6 चेंडू असतील. एकलव्य स्पोर्ट्स मांगुर्णीपाडा टीमकडे आपण बघितलं ना तर त्यांच्याकडे तितके अनुभवी खेळाडू नाही आहेत, परंतु यंग ब्रिगेड आहे आणि ते यंग ब्रिगेड घेऊन चालण्याचा प्रयत्न सातत्याने करत असतात. परंतु प्रत्येक रस्त्यावर चालत असताना भरपूर सारे अडथळे येतात, परंतु त्या अडथळ्यांना मात्र बाजूला सोडून आपला एक यशाचा मार्ग शोधायचा असतो. आता तिथून सम्राट टीम सुद्धा यशाचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतोय. राज साठवण 13 मॅचमध्ये 10 विकेट आहेत आणि नक्कीच आपण पाहू शकतोय तर तितका जास्त काही खास रेकॉर्ड नाही आहे, परंतु रेकॉर्ड बनवण्याची संधी त्यांच्याकडे आहे. यावेळेस आपण पाहिलं तर राज नावाचा हा गोलंदाज नंबर 4 या क्रमांकावरती आपल्याला पाहायला मिळतोय. राज साठवण पहिला बॉल आपण पाहिला तर निश्चितच डॉटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतोय. 34 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकात पाहायला मिळतात आणि निश्चितच आपण पाहिलं नुकताच तर 4थ्या षटकाला प्रारंभ झालाय. पहिला बॉल येतोय डॉट. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिलं तर लॉंग ऑनच्या दिशेने हा फटका पाहायला मिळतोय. यावेळेस आपण पाहिलं तर चेंडूची फेकी खराब, त्याचा पुरेपूर फायदा मैदानाच्या आतमध्ये उचलला जातोय. ओव्हर थ्रो या ठिकाणी आपण पाहिलं तर पाहायला मिळतोय आणि त्याचा फायदा घेत असताना 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये धावून 3 धावा पूर्ण करतायत आणि या 3 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 37 या आकड्यावरती. फटका पण बघितला तितका चांगला नाही, तर बॅडमिंटन स्टाईलमध्ये खेळलेला फटका होता, परंतु मिसफील्डच्या आधारित आपण बघितलं की 38 सर्कलमधून 3 धावा मात्र इथून चोरल्या गेल्या आणि फायदा मिळतोय आता सम्राट स्पोर्टला. षटकातील पुढचा बॉल यावेळेस पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता. चेंडू आणि पॅड याच्यामध्ये संपर्क होत नाहीये. डॉट बॉल येतोय. पहिला चेंडू डॉट, त्याच्यानंतर दुसऱ्या बॉलवरती 3 आणि तिसरा बॉल येतोय पुन्हा एकदा डॉट. षटकातील 4था बॉल यावेळेस बॅटची हलकीशी इनर एज आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर फलंदाज बाद होतोय. विशाल 5वा धक्का बसतोय सम्राट स्पोर्ट्स साकपडा टीमला. धन्यवाद विजय.
अखेरीस आपण पाहिलं की जी पार्टनरशिप झाली होती त्या पार्टनरशिपला तोडण्याचं कार्य मात्र राज साठवण या गोलंदाजांनी केलं आहे. अगदी या षटकाच्या चौथ्या चेंडूवर आता 2 चेंडू असतील या इनिंगचे. फिनिशिंग एंड चांगलं करायचं आहे आणि ते फिनिशिंग एंड मात्र मित्रमाने की गोलंदाज चांगलं करण्याच्या तयारीमध्ये आहे. कारण की आत्तापर्यंत त्याने फेकलेले चेंडू 5 आणि 5 चेंडूमध्ये खर्च केलेल्या फक्त 3 धावा. आता शेवटचा आणि अंतिमचा चेंडू असणार आहे 6व्या आणि 7व्या क्रमांकावर आलेले खेळाडू जवळजवळ म्हणजे 7व्या क्रमांकावर आलेला खेळाडू प्रदीप असणार आहे आणि त्याच्याकडे असेल आता मात्र आपल्या कोट्यातील आणि या इनिंगमधील फक्त एक आणि त्या एक चेंडूवर एक चांगला शॉट एक्झिक्यूट करून एक चांगला क्रिकेट दर्शवायचा आहे. टॉपेज आहे डिक्लेरेशन झोनच्या दिशेने चेंडू जातोय. डेफिनेटली मात्र 2 धावा मिळतील आणि या 2 धाव फळक आपण पाहिलं 39च्या घरामध्ये एंटर होताना पाहायला मिळते आणि 40 धावांचं लक्ष्याचं टार्गेट मात्र आपण पाहू शकतोय जे सेट केलं जातं एकलव्य स्पोर्ट्स मांगुर्डीपाडा टीमकडे. बॅटिंग कार्ड आपण पाहूया. ओपनिंग जोडी प्रमोद पागी आणि जयंत बुरकुंड दोन्ही खेळाडू आपण पाहिलं अपयशी ठरले. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आलेला कुणाल त्याच्या बॅटमधून 5 धावा 5 चेंडूमध्ये 8 धावा आल्या होत्या परंतु दुर्दैवरित्या रनआउट झाला. सुधाकर मोरे आपण पाहिले जे कॅप्टन होते त्यांच्याकडून जास्त अपेक्षा होती परंतु त्यांनी 3 चेंडूमध्ये फक्त केली एकच धाव. परंतु विशाल सापटेची बॅटिंग आपण पाहिली आहे तर 6 चेंडूमध्ये 12 धावा मोमेंटनशिप केलं त्याला साथ दिले. प्रवीण पागीने 5 चेंडूमध्ये 11 आणि प्रदीप पागीने मात्र 2 चेंडूमध्ये 2 धावांचं योगदान दिलं. आता बॉलिंग ॲनालिस्ट पाहिलं आपण रोशन साठवून पहिलं षटक 10 धावा 1 विकेट मिळवली गेली. प्रफुल्लने आपण पाहिला तर 2 विकेट गेम चेंजिंग स्पेल 4च फक्त धावा परंतु तिसऱ्या षटकाला मात्र मोमेंटम शिफ्ट केला. महागडं षटक 20 धावा खर्च केला अजय मेढेने आणि त्यानंतर राज साठवणचं हे षटक आपण पाहिलं तर डेट ओव्हरमध्ये 1 षटक 5 धावा 1 विकेट एक्स्ट्राच 5 धावा आल्या आणि एकूण टोटल 39. आता 40 धावांचं टार्गेट आहे कंप्लीट करायचं आहे. आता कशा पद्धतीने हे पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये फलंदाज येतात. नाण्याची एक बाजू पण पाहिली आता नाण्याची दुसरी बाजू हाताळणार आहोत. प्रत्यक्षात वळणार आहोत आपण डीजेकडे गाणं ऐकणार आहोत त्यानंतर पुन्हा एकदा मॅचमध्ये चेसिंगला सुरुवात करणार आहोत. जाऊया आपण डीजे ऑपरेटर हिमालय पाटील यांच्याकडे आणि नक्कीच एक सुंदरसं गाणं ऐकणार आहोत. दई मला भाव नाही दे पासून मी पोरी तुझे पाठी तवा होतीस बारीक आता झालीस लोठी भेटाये मला वाकडे आंब्या खाली अग वाट मी नांगन ग पोरी तुझी आलाय हा तुझ्यावरी ग पोरी भेटाई ना वाकडे आंब्या खाली दिल आलाय हा तुझ्यावरी ग पोरी भेटाई ना वाकडे आंब्या खाली. धन्यवाद डीजे. वेलकम बॅक. दुपारच्या 17 मध्ये आलेल्या सर्व खेळाडूंचं प्रेक्षकांचं पाहुण्यांचं आणि DBN लाईव्हला जोडलेल्या प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. त्याचप्रमाणे आपण पहिली स्पर्धा VTC या चॅनलवर प्रसारित केली जाते. म्हणजे ज्याप्रमाणे आपण पाहिलं की VTC या चॅनलवर सुद्धा जोडलेले प्रेक्षक आहेत त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत. ज्याप्रमाणे आपण पाहिली तर ही स्पर्धा आज पहिल्या दिवसामध्ये शुभारंभ झाला. सकाळच्या सत्रामध्ये सन्माननीय प्रमुख पाहुण्यांच्या शुभ हस्ते अगदी थाटामाटात या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडला. त्यानंतर चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालंय. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत वाघवा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव B आणि MB स्पोर्ट्स बागपाडा टीम म्हणजे 2 टीमने रेडी राहायचं आहे. नक्कीच ती इनिंग आपण पाहिली त्यानंतर यानंतर आपण की सेकंड मॅच खेळवला जाईल त्यानंतर होणारा मॅच असेल.
त्यानंतर आपण पाहिला शेवटचा मॅच आहे चंडीगड स्पोर्ट जुचंद्र विरुद्ध अमरावती स्पोर्ट राजावली टीम. राजावली टीम ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. या संगमाची सुरुवात त्यांची चांगली झाली आहे. कदाचित आज आपण पाहू शकतोय की आई जीवदानी स्पोर्ट्स नागले टीम 2 मॅच जिंकून पुढे आले. इशिका स्पोर्ट्स तडखड आणि त्यानंतर आपण पाहतोय की इथून जिंकणारा संघ त्यांच्याशी खेळेल. पहिला बॉल आपण पाहिला कव्हर मध्ये गॅप शोधला. गॅप मधून नक्कीच छोटीशी दरार होती आणि तिथून चेंडू झालाय पार. मिळतील धावा 4 आणि पहिल्याच बॉलवर 40 धावांचा पाठला करत असताना रोशनने ठोकलाय हा चौकार. 4 धावा. कुणालच्या विरोधात आपण पाहू शकतोय कुणाल महाले, रोशन साठवण आणि प्रफुल्ल साठवण ही जोडी आपण पाहिले ॲज अ ओपनरची. आणि पहिल्याच चेंडूवर चौकारच्या साईने आगाज. पुल करण्याचा प्रयत्न मिस टाइम शॉट स्क्वेअर लेग कडे वळतोय चेंडू. धाव मात्र इथून ऍड केली जाईल. टीमच्या टोटल मध्ये फलकावर 40 धावा म्हणजेच प्रत्येक ओव्हरमध्ये आपण पाहिलं 10ची सरासरी मेंटेन करायची मॅच जिंकण्यासाठी. आणि प्रत्येक वेळेला आपण पाहू शकतोय ना तर आणि 10ची सरासरी पकडून जर जवळजवळ आपण पाहू शकतो पण शेवटच्या बॉलपर्यंत मॅच कोणताही संघ घेऊन जाण्याचा प्रयत्न करत नाहीये. तर सुरुवात आपण पाहिली पहिल्या 2 मध्ये 5चे झाले म्हणजे याचाच अर्थ की लवकर लवकर जितका होईल तितका लवकर आपण टार्गेटला कंप्लीट करूया आणि आपला विजय साजरा करूया. परंतु इथे सोपा कॅच मात्र आपण पाहिला जो सोडला जातोय. पॉइंटचे खेळाडू होते त्यांच्याकडे वेळ होता संधी होती परंतु ती संधी मात्र आपण पाहिजे साधता आली नाहीये. संधीचं सोनं करायचं होतं परंतु केली त्याने माती आहे. आणि प्रत्यक्षात उदाहरण पाहायला मिळत आहे. एक धाव जीवनदान मिळत आहे एकलव्य स्पोर्ट्स मांगुर्णीपाडा टीमच्या या खेळाडूंना. मात्र आपण पाहिलं तर हे जीवनदान आपण पाहू शकतो की तर एक धाव देऊन जातोय आणि धावफलकाला वाढवण्याचं कार्य करत असताना पाहायला मिळत आहे. हो आडव्या बॅटच्या सहाय्याने खडे खडे शॉट अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला गेला होता. जवळजवळ आपण पाहिलं की हा चेंडू आपण पाहिला तर गुडलँड स्पॉट म्हणजे ज्याला हार्ड लेनच्या जवळजवळ होता हा चेंडू. तिथून पडल्यानंतर एक पिक करून त्याला एक चांगल्या पद्धतीने कन्वर्ट करण्याचा जो प्रयत्न होता तो काही सक्सेस झाला नाहीये. आणि भरपूर गॅप राहिला बॅट आणि बॉलच्या मध्ये आणि त्याचा प्रत्यय पाहायला मिळाला की हा डॉट. हो यावेळी मनगटी फटका मात्र चांगला सेफ ड्राईव्ह पाहायला मिळतोय. लॉंग अपच्या दिशेने खाली क्षेत्र होता आणि त्या क्षेत्रामधून आपण पाहिलं अगदी आपण पाहू शकतोय हा चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी एक प्रेक्षणीय चौकार. थँक्यू डीजे. वाव का शॉट होता. अगदी डोळ्याचं पाडणं फिरणारा हा फटका होता. जेव्हा रिप्ले मध्ये हा फटका पाहिला ना तर नक्कीच एक चांगली चमक येते डोळ्यामध्ये. या वेळेला आपण पाहिला तर बॅटची कडा आणि रिग्रेशन झोन मध्ये चेंडू. धाव फलक आपण पाहिलं 12च्या घरामध्ये. पहिले षटक मात्र फिनिश होताना पाहायला मिळत आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक कोणतरी 12 धावांची एक सुस्थिती ही पाहायला मिळते. 18 चेंडू 28 धावा. आता इथून मॅचची कहाणी असणार आहे. पाहूया वळूया आपण एकदा अटीच इकडे. धन्यवाद डीजे. पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज मनोज वड असतील आणि इथून 18 चेंडू 28 धावा. आता ही मॅच च समीकरण असणार आहे. अराउंड द विकेटने भरपूर आपण पाहिला तर नक्कीच शॉर्ट ऑफ दी लेन चेंडू होता परंतु फलंदाजाचं स्वतःवरचं नियंत्रण मात्र तितकं चांगलं नव्हतं. त्यामुळे चांगलं शॉट सिलेक्शन करू शकले नाहीये आणि प्रत्यक्ष स्वरूपात हा डॉट चेंडू पाहायला मिळतोय. धावफलक थांबवलंय. एक चांगल्या फलंदाजीची गरज आहे मांगुर्णीपाडा टीमला. इथून पुन्हा एकदा आपण पाहिला तर टॉप एज झाला होता. विकेट किपर कमी पडले गेले तिथे
आणि त्याचा प्रत्यय पाहायला मिळाला की मागे जवळ डिझोन आहे आणि त्या डिझोनमध्ये चेंडू स्पर्श करतोय. 2 धावा हे प्रत्यक्षात मिळतील. इथूनच आता जो आपण उल्लेख करायचा झाला ना तर पार्टनरशिप, अशा तऱ्हेने जर सोप्या पद्धतीने धावा येतील, एकलव्य स्पोर्ट्स मांगुर्णेपाडा टीम हा मॅच आहे ना अगदी सहज घेऊन जाते. जर सम्राट स्पोर्ट्स सागपाडा टीमला मॅच जिंकायची असेल ना, विकेट मिळवावे लागतील. फुलटॉस चांगलं टायमिंग करता आलं नाहीये, कनेक्शन करता आलं नाहीये, परंतु नो बॉलचा इशारा मात्र आपण पंचांच्या माध्यमातून घोषित केला गेलाय. कारण की हा बिमर चेंडू होता आणि त्याच कारणामुळे आपण पाहू शकतो की इथे नो बॉल मात्र घोषित केला गेला आहे आणि त्या नो बॉलवर नक्कीच 2 धावा अर्जित केल्या, म्हणजे ते कोणतरी 3 धावा मिळाल्या आणि या 3 धावांची धावफलक 17च्या घरामध्ये आणि फ्री हिटचा चेंडू. बाबुला बॉईज टीमचे कर्णधार असतील त्यांना मी रिक्वेस्ट करतोय की आपण आयोजकांशी प्लीज संपर्क साधा. अमित अँड टीम बाबुला बॉईज टीमचे कर्णधार असतील त्यांना मी रिक्वेस्ट करतोय की आपण आयोजकांशी संपर्क साधा. या वेळेला मात्र आपण पाहिलं नक्कीच च्या क्षणाला मिस केला गेला होता चेंडू, परंतु फ्री हिटचा बॉल असल्या कारणामुळे आपण पाहू शकतो की इथे तितका जास्त मात्र फायदा मिळाला नाहीये. पूर्णपणे क्लीन बॉल केला गेला होता, परंतु आपण पाहू शकतो की इथे तितका फायदा मिळाला नाहीये. थँक्यू डीजे. विकेट नाही गेलेली आहे, कदाचित क्रिकेट खेळत असताना फ्री हिट बॅट हवी आहे. ओ या वेळेला अगदी बॅटच्या रडार मध्ये आहे चेंडू, परंतु झेल पहा. आता इथे कोणत्या प्रकारचा फ्री हिट नव्हता, परंतु झेल पकडण्याची संधी होती ती सुद्धा पकडता आली नाहीये. परंतु दुसऱ्या बाजूने रनआउटची संधी मात्र निर्माण झाली आणि कमी पडलेत तिथे. कुठेतरी खराब कॉलिंगचा प्रत्यय पाहायला मिळाला, आपसमध्ये तितका तालमेल पाहायला मिळाला नव्हता, अनुभवाची कमतरता जरूर जाणवली आहे आणि त्याचंच उदाहरण पाहायला मिळत आहे की इथे एक रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळते. मागे बोलून बघ एकदा मी प्रेमात हरलो ना, अजून काय ग मी करू सांग ना. धन्यवाद डीजे. उद्याचा दिवसाचा जो शेड्यूल आहे ना तो खूप महत्त्वाचा आहे, कारण की उद्याच्या दिवसामध्ये 100 बडकर 1 दादा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळते आणि जबरदस्त आहेत की गादवी स्पोर्ट्स गोखिवरे टीम असणार आहे उद्याच्या दिवसामध्ये. नवीन आलेल्या खेळाडूसाठी फुलटॉस चेंडू. आता आपण पाहिला तर नवीन आलेला खेळाडू नॉन स्ट्राईक एंडकडे होता, परंतु स्ट्राईक एंडकडे असलेल्या खेळाडूकडे आपण बघितलं तर त्याच्यासाठी एक फुलटॉस चेंडू होता आणि त्या चेंडूचा मात्र तितका फायदा उचलता आला नाहीये. 20 धावा फळकावर आहेत, अजून सुद्धा 20 धाव्यांची गरज आहे. चेंडू असतील 13 घेतो मी 20 रन की जरूरत. ओ चांगला टायमिंग केलाय, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. नेहमीच आपण पाहू शकतो की जे आपण पाहू शकतो क्रिकेटच्या पटलावर चांगले धडे गिरवत असतात ते सरळ बॅटने जास्त चांगले क्रिकेट खेळत असतात, हे पाहायला मिळालं. एक धाव मिळाली, षटकाची झाली समाप्ती. 2 षटकाचा खेळ समाप्त. 40 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहिलं तर फलकावर लागलेल्या 21 धावा, अजून सुद्धा 19 धावांची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये गरज आहे पाण्याची आणि नक्कीच प्रेक्षकांना गरज आहे एक सुंदर अशा गाण्याची. वळूया डीजेकडे. थँक्यू डीजे. तर
वेलकम बॅक. पुन्हा एकदा स्वागत करतो. उद्याच्या दिवसाचं शेड्यूल आपण पाहिलं तर जे मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील, गावदेवी स्पोर्ट्स गोखिवरे विरुद्ध आहे जीवदानी वालीव, पहिलाच रफ अँड टफ मुकाबला. त्यानंतर दुसरा सुद्धा कमी नाही आहे, अष्टभुजा लवपाडा विरुद्ध सह्याद्री स्पोर्ट्स बापाने टीम. त्यानंतर तुषार 11 धाणे विरुद्ध आय ग्रुप भाटपाडा, 2 दादा संघ आणि नक्कीच आणखीन काही टीम्स आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचवेन. व या मैदानाच्या आतमध्ये 12 चेंडू 19 धावांची गरज. चांगला फटका बॅकफुट पंच केला जात आहे. लॉंगअपच्या दिशेने फिल्डर आहेत मात्र झाली एका फुलात. आपण पाहिलं चेंडूने कलाटणी दिली आहे, चेंडू थेट निघून गेला बाउंड्री लाईनच्या पार आणि मी येथील धावा 4. हा शानदार फटका चौकार. थँक्यू डीजे. राज अतिशय चांगली फलंदाजी करत आहेत, चांगले सेट आहेत आणि बॅकफुटला तितकं चांगलं क्रिकेट खेळतात हे आतापर्यंत त्यांनी चित्र दर्शवलं गेलंय. फुल टॉस आहे, कन्वर्ट केला जातोय. फिल्डर आहेत वाटर तिथे अप्रतिम अप्रतिम दर्जेदार झेल. एका हातात दुसऱ्या पाहायला मिळतं हे आज चित्र मात्र, कारण की जवळ जवळ आपण पाहिलं बेस्ट फिल्डरच्या यादीमध्ये आपण पाहू शकतो हे खेळाडू आपली नावं करताना जिथे पाहायला मिळतील. डेफिनेटली अप्रतिम कॅच. धन्यवाद डीजे. एक दर्जेदार झेल पाहायला मिळाला आपल्याला 100, कारण की जोपर्यंत प्रमोद होते तिथे आणि नियंत्रण मात्र नव्हतं, परंतु अंतिमच्या क्षणाला एक चांगली झडप घेतली आणि विकेट मिळाली. हा चेंडू पाहावं लागणार आहे, अगदी लेग स्टंपच्या जवळ आहे. वाईट बॉलचा इशारा मात्र जरूर मिळेल. एक्स्ट्रा रन्स मात्र धावफलकामध्ये भर होताना पाहायला मिळते. धावफलक झालंय 26च्या घरामध्ये. अजून सुद्धा 14 धावा मॅच जिंकण्यासाठी हव्या आहेत. 10 चेंडू आणि 14 धावा. बॅकफुटला मात्र कट करण्याचा प्रयत्न, ज्याप्रमाणे आपण पाहू शकतो की राज मैदानाच्या आतमध्ये आणि स्ट्राईक रेंजकडे होते तेव्हा चांगल्या धावा येत होत्या, चांगले टच मध्ये होते. राज बाद झाल्यानंतर आता मात्र इथून आपल्या टीमचा बेडा कोणता खेळाडू पार पाडणार आहे हे पहा. आता ब्लाइंड शॉट खेळले जातात, बंद डोळ्याने फटकेबाजी करण्याचा प्रयत्न. तेच मात्र कारण आपण ठरवू शकतो की इथे खराब प्रदर्शन पाहायला मिळालं आणि प्रयत्न केला दुसऱ्या धावेचा. राजेश रनआउटच्या स्वरूपात बाद होताना पाहायला मिळत आहेत आणि हा मोठा चौथा धक्का एकलव्य स्पोर्ट्स मांगोनीपाडा टीमला मैदानाच्या आतमध्ये लागताना पाहायला मिळतोय. वेलकम बॅक. गणेश साठवण नवीन खेळाडू येताना पाहायला मिळत आहेत आता फलंदाजी करण्यासाठी आणि आपल्या टीमला इथून एक चांगली खेळी करून पुढे घेऊन यायचं आहे. त्या प्रयत्नामध्ये चांगला खेळ करावा लागेल गणेश यांना. फुल टॉस चेंडू मात्र आपण पाहिला बीमर हाताळला गेला आहे आणि त्या चेंडूला मात्र अतिशय योग्य रीतीने डीप लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे नेऊन ठेवलं गेलं. सरळ 4 धावांचा फटका आणि नक्कीच बीमर चेंडू आणि त्या बीमर चेंडूवर आपण पाहिलं तर नक्कीच आता मिळणार आहे फ्री हिट. थँक्यू डीजे. फ्री हिटचा चेंडू असेल. 32 धावा 8 धाव्यांची गरज.
फ्री हिटचा चेंडू होता मात्र तितका फायदा मिळाला नाही. 7 चेंडू आणि 8 धावा. मॅच मध्ये आपण पाहू शकतो की येणारा प्रत्येक चेंडू थोडस हृदयाचे ठोके का चांगलं क्रिकेट खेळून आपल्या टीमचं जे लक्ष आहे 40 धाव्यांचं त्यामध्ये आपण पहिलं आपलं मौल्यवान योगदान 10 धाव्यांचं दिलं. आतापर्यंत 8 चेंडूला सामना करत दुसऱ्या बाजूने गणेशला आपण पाहिलं तर 3 चेंडूमध्ये 6 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. आता 5 चेंडूमध्ये करायचे आहेत 4 धावा. हा चेंडू खूप महत्त्वाचा राहणार आहे. शॉट ऑफ दी लेंथ आणि त्या लेंथला मात्र पिक करून हुक केलं आणि थेट चेंडूला मात्र बाउंड्री लाईनच्या पार स्वार केलाय आणि हा षटकाराने सामन्यामध्ये विजय संपादन केलाय. एकलव्य स्पोर्ट्स मांगोनीपाडा टीमनं अभिनंदन आणि हार्ड लक सम्राट स्पोर्ट्स सागपाडा टीम. या स्पर्धेमध्ये आपण सहभाग घेतल्याबद्दल, या स्पर्धेमध्ये चांगलं क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केल्याबद्दल आयोजकाच्या वतीने करतोय आभार व्यक्त. थँक्यू सो व्हेरी मच. आणि वळतोय मॅन ऑफ द मॅच कडे. साई तुझे मी दर्शन घ्यायला पायी चालत शिर्डीला येईन. थँक्यू. एक मॅचसाठी अंपायर म्हणून आम्हाला एक सहकार्य करा. कोणत्याही संघाचा जर खेळाडू असेल तर प्लीज आम्हाला अंपायर म्हणून सहकार्य करा एका मॅचसाठी. सन्माननीय